मारतात निवडणूक आयोगाले. डुप्लिकेट बोगस मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार जर ह्यांना नसेल, निवडणूक आयोगाला, निवडणूक अधिकाऱ्यांना, मग कशा करता ह्यांना पोचतोय आमच्या कराच्या पैशातून? हा साधा प्रश्न आहे. त्यासाठीच ही मीटिंग. व्हीव्हीपॅट का नाही? सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे ना. मग मुंबई महानगरपालिकेमध्ये व्हीव्हीपॅट असायला पाहिजे. लोकांच्या मनात काय शंका आहे का व्हीव्हीपॅट नाही? प्रत्येकाला मतदानाचा अधिकार जर मिळायचा असेल तर ऑनलाईनवरती जे काय मतदार नोंदणी आणि डिलिशन सुरू आहे, हा एक मोठा फ्रॉड भारतीय जनता पक्षाच्या IT सेलनं सुरू केलेला आहे, मिंदे गटानं सुरू केलेलं आहे. हे थांबावं असं निवडणूक आयोगाला वाटत नाही. आणि हे निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुका घेण्याच्या गोष्टी करतायत. हे अत्यंत एक डर्टी प्रकरण आहे, अत्यंत घाणेरडं प्रकरण आहे. अशा तऱ्हेने या देशातल्या लोकशाहीला तिरडीवर टाकावं लागेल किंवा नवे टाकलेलीचे अंत्ययात्रा सुरू आहे लोकशाहीची. नाही, पण राऊत साहेब, काल जे शिष्टमंडळ राज्य निवडणूक आयोग